हे लोक आहेत आणि न्यायालयाच्या अगदी समोर असलेल्या मीडियाच्या गेटच्या बाजूला या ठिकाणी अनेक लोक पोहोचलेले आहेत। मात्र यांना या ठिकाणाहून पोलीस हुसकावत नाहीत। अनेक नेते देखील यामध्ये असल्याचं जाणवतंय। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर न्यायालयाच्या समोरच्या बाजूला जे न्यायालयापासून अगदी दूर आहे ते हॉस्पिटल मेडिकल या ठिकाणी बंद करण्यात आले। पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि या बाजूला या ठिकाणी हॉटेल चालकांना काही वेळापूर्वी सांगण्यात आलेलं होतं की आपण आपले व्यवसाय काही वेळासाठी बंद ठेवा। या ठिकाणी सुद्धा लोकांना थांबू दिलं जात नव्हतं। मात्र आता काही वेळापूर्वी या ठिकाणी देखील अनेक लोक जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत। दुसरीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि वाल्मिक कराड याच्याबाबतचा आता न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। याच केसच्या न्यायालयामध्ये आता वाल्मिक कराडला हजर करण्यात आलेलं आहे। 15 दिवसांची कोठडी संपल्याच्या नंतर आज केस न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याला हजर करण्यात आलेलं आहे। 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी CID कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। मात्र आता कोठडीची आवश्यकता नसल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। हत्ये प्रकरणात त्याचा सहभाग तपासायचा आहे। ॲट्रॉसिटी प्रकरणात त्याचा तपास करायचा आहे। भारताबाहेर त्याची संपत्ती आहे का हे तपासायचं आहे। इतर लोकांच्या नावे त्यांनी काही संपत्ती खरेदी केली आहे का हे देखील तपासायचं आहे। असा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे। मात्र आरोपीच्या वकिलांकडून आता कोठडीची आवश्यकता नसल्याचं म्हटलेलं आहे। हत्ये प्रकरणातला त्याचा तपास करण्यासाठी 15 दिवसांची कोठडी ही पुरेशी होती। आता 15 दिवसांच्या वर कोठडी देणं म्हणजे ते अवैध ठरेल असा दावा जो आहे तो वाल्मिक कराडच्या वकिलाकडून करण्यात आलेला आहे। सध्या जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या केस न्यायालयाच्या समोर आणि परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि न्यायालय आता नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकीकडे CID कडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। दुसरीकडे आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, CID कोठडी देऊ नये अशी मागणी आरोपी वाल्मिक कराड याच्या वकिलांकडून करण्यात आली आहे। आता न्यायालय काय निर्णय देतं याची प्रतीक्षा लागलेली आहे।